जय गजानन, जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की या जगातली प्रत्येक गोष्ट त्रिगुणांनी निर्माण झालेली आहे. सत्व रज तम या तीन गुणांच्याच माध्यमातून विश्वातली प्रत्येक गोष्ट अगदी अचेतन आपण ज्याला म्हणतो त्या पदार्थांपासून अगदी ईश्वरांपर्यंत महेश्वरांपर्यंत सुद्धा आपल्याला या तीन गुणांची रचना पाहायला मिळते. त्याच्यानुसारच विश्वाचा कार्यकाळ चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्या तरी एका गुणाचं प्राबल्य असतं, तिन्ही गुण असतात. कोणामध्ये एक गुण नाहीच आहे अशी रचना नसते. प्रत्येक जागी तिन्ही गुण आहेत. प्राबल्य कशाचं आहे? मग जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण होतं, आधिक्य निर्माण होतं, तेव्हा तो देवत्वाच्या दिशेने अग्रेषित होतो, त्या दिशेने प्रवास करू लागतो. उलट्या बाजूला जेव्हा त्यातलं तमोगुणत्व अधिक वृद्धिंगत होतं, तेव्हा तोच राक्षसत्वाच्याकडे अधपतित होत असतो. ही रचना आपण पाहिलेली आहे. मग त्या तीन गुणांचे वेगवेगळे लक्षणं सांगितले. गंमत अशी आहे की ते जे लक्षणं सांगितले आहेत ना, तेच त्यांचे परिणाम सुद्धा आहेत. म्हणजे मोजायचं कसं, पाहायचं कसं, ठरवायचं कसं की एखादा माणूस सत्वगुणी आहे, त्याचे लक्षणं सांगितले. शांतता, प्रसन्नता हे त्याचे स्वाभाविक लक्षण आहेत आणि तोच त्याचा परिणाम असतो. जेव्हा माणूस सत्वगुण वृद्धिंगत त्याचा होतो तेव्हा तो शांत होत जातो, तेव्हा तो प्रसन्न होत जातो, आनंदी होत जातो. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची. उलट्या बाजूला तुमच्यामध्ये असणारा आक्रस्ताळेपणा, तुमच्यामध्ये असणारा कडकडाट, तुमच्यामध्ये असणारा गोंधळ, तुमच्यामध्ये असणारी अहंमन्यता, या सगळ्या गोष्टी राक्षसी प्रवृत्तीला जागृत करणाऱ्या असतात. म्हणून तुम्ही आपण सगळ्यांनी मालिका पाहिल्या वेगवेगळ्या. आपल्या अनुभवातला विषय म्हणून सांगतो. रामायणाची मालिका आपण पाहिली, महाभारताची मालिका आपण पाहिली. हा फरक तुम्हाला नेमकेपणाने लक्षात येईल. कशी रचना असते. मेघनाद येतो रामायणामध्ये, त्याचं नावच मेघनाद आहे. मेघाप्रमाणे गर्जना करणारा, मोठमोठ्या गर्जना करतो, जोरात जोरात ओरडतो, नाना प्रकारे आव्हानं देतो, नाना प्रकारे गोंधळ करतो. मी किती श्रेष्ठ आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतो. मी तुला कसा नष्ट करून टाकील हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडत राहतो. काय करतात रामचंद्र? काहीच करत नाही, शांत असतात. लक्ष्मण शांत असतात. कुंभकर्ण तसाच आला, भयानक आरडाओरडा केला, प्रचंड गोंधळ माजवला, सगळ्या सैन्यामध्ये गोंधळ निर्माण झाला, नाना प्रकारे उत्पात केले. काय केलं भगवान रामचंद्रांनी? परिणाम लक्षात घ्या. रावण तसाच येतो, तशाच पद्धतीने नाना प्रकारे गोंधळ करतो, तसाच अहंमन्यतेचा जो आविष्कार आहे तो आपल्या समोर सादर करतो. स्वतःच्या गर्विष्ठतेचे वेगवेगळ्या प्रकारे दावे करतो, त्या सगळ्या गोष्टी करतो. भगवान रामचंद्र शांत आहेत, काही सांगत नाही. मी कसा आहे, मी किती श्रेष्ठ आहे सांगायची गरज नाही. एक बाण उचलतात, नेमकेपणाने मारतात, रावणाचा वध करून मोकळा होतात. हा जो प्रकार आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. शांतता हा स्वभाव आहे, स्थायी भाव आहे सत्वगुणाचा. आणि गोंधळ करणे, आरडाओरड करणे, मस्त्या करणे हा स्थायी भाव आहे तमोगुणाचा. हा प्रकार जो आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तुम्ही महाभारतात या, सर्वत्र ही रचना आपल्याला पाहायला मिळते. महाभारतामध्ये किती गोंधळ घातलाय त्या शिशुपालांनी. काही बोलले नाहीत भगवान. 100 गुन्हे माफ करायचं शब्द दिलेला आहे, त्याच्यानुसार सगळे गुन्हे माफ करत चाललेले आहेत. 100 वेळा तो गोंधळ घालतोय. भगवान शेवटी काय करतात? जेव्हा 101 होतं तेव्हाही भगवान आरडाओरडा नाही करत, फक्त बोट वर करतात, पुढचं काम सुदर्शन करत असतं. हा जो हिशोब आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कशा करता हे सांगितलं? शांतता हा सत्वगुणाचा परिणाम आहे. पण लक्षात घ्या, शांत राहणे याचा अर्थ माघार घेणे असा नसतो, तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण शांतता काही वेळा अनिवार्यच असते, कारण जेव्हा गोंधळाचंच साम्राज्य असतं तेव्हा शांतता काय करणार आहे? हा जो भाव आहे ना तो समजून घ्यायचा आहे. आणि नेमका तो विषय आपल्या समोर कोकिलान्योक्तीच्या निमित्ताने कवी सादर करतायत. आता आपल्याला लक्षात आलं, गेल्या 2 भागांमध्ये आपण 2 चातकान्योक्तीच पाहिल्या. गंमत अशी आहे, पुढच्या भागातही आपण एक वेगळी चातकान्योक्तीच पाहणार आहोत. एवढ्याकरता सांगितलं की एकाच विषयावर वेगवेगळे सुभाषित आपल्या समोर आहेत. आता कोकिलान्योक्ती पूर्वीही आपण पाहिलेली आहे.
कोकिळेच्या संबंधातला एक विषय पाहिला. आता दुसरा विषय, दुसरी चिंतन बिंदू, दुसरे चिंतनाचे पैलू आपल्या समोर सुभाषितकार सादर करतात आणि एक वेगळी कोकिलान्योक्ती ते आपल्या समोर सादर करतात. कवींचे फार सुंदर शब्द आहेत. ते म्हणतात भद्रम कृतम. भद्र शब्दाचा अर्थ कल्याणकारक गोष्ट. कारण शेवटी स्वतःचं कल्याण झालं पाहिजे. जगाचं नंतर आपलं झालं असेल तर देऊ शकतो ना. साधा हिशोब आहे. मी आनंदी असेल तर मी आनंद प्रसारित करू शकतो. मीच दुःखी आहे आणि मी इतरांना आनंद देईल असं नसतं होत. मीच समाधानी नाहीये आणि इतरांना समाधान देतोय असं नसतं होत. हा विषय आपल्याला पहिले समजून घ्यायचा आहे. ते म्हणतायत भद्रम कृतम, याचा अर्थ कल्याणकारी गोष्ट केली. कोणती? जगाचं कल्याण नाही झालं, त्यांनी स्वतः. आणि भद्र शब्दाचा इथं कल्याण अर्थ तसं चांगलं केलं, बरं केलं, असं जे आपण शब्द वापरतो की ते तसं करण्यापेक्षा हे केलं ते बरं झालं, हा जो प्रकार आहे तो तिथे अपेक्षित आहे. म्हणून भद्रम कृतम. काय केलं? कृतम मौनम. त्यांनी मौन धारण केलं. याचा अर्थ आवाज काढणं बंद केलं, गायन बंद केलं. आता वास्तविक मला सांगा, कोकिळेनी गायन बंद केलं, यात कोणतं कल्याण आहे? उलट दुःखदायक विषय आहे. कारण कोकिळेचा मधुर ध्वनी, तो पंचम आलाप संपूर्ण विश्वाला आनंद देणारी गोष्ट आहे. मग त्या कोकिळेने गाणं बंद केलं हे चांगलं झालं असं कसं म्हणणार आहे? सामान्य व्यवहारामध्ये अशी रचना नाही मिळत आपल्याला पाहायला. आपण म्हणू की अहो कोकिळेने गाणं बंद केलं, तिचं पूजन बंद झालं, ही दुःखदायक गोष्ट आहे. पण इथं मात्र कवी म्हणतायत बरं झालं की तू गाणं बंद केलं. का? दुसऱ्या ओळीत जी गोष्ट त्यांना सांगायची आहे. कारण या सगळ्याच्या मागे एक नैसर्गिक रचना आहे. अर्थात अत्यंत स्वाभाविकपणे घडणाऱ्या निसर्गातल्या या घटना आहेत. पण कवी त्याच्याकडे किती वेगळ्या नजरेने पाहतो आणि किती वेगळ्या नजरेने ते आपल्या समोर ठेवतो ते समजून घ्यायचं. वसंत ऋतू प्राप्त होतो, ज्याला सध्या आपण चैत्र वैशाख महिने म्हणतो, त्या महिन्यांचा, ज्याला प्राचीन काळी मधु माधव असे वेगवेगळे नावं होते. या चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतूमध्ये कोकिळेच्या गायनाला आरंभ होतो. ते गायन वसंत ऋतूभर चालतं. निव्वळ वसंतातच चालतं असं नाही, काही थोडंसं ग्रीष्मात सुद्धा चालतं. उन्हाळा संपेपर्यंत ज्याला आपण म्हणू कोकिळेचं गायन कदाचित आपल्याला ऐकायला मिळू शकेल, त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळू शकेल. पण कुठपर्यंत चालतं? वर्षभर नाही चालत. काही गोष्टी मर्यादा ठरलेल्या आहेत, त्या मर्यादेतच त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कोकिळ कुठपर्यंत गातो? आपल्याला शास्त्रकार सांगतात जास्तीत जास्त वर्षा ऋतूच्या आरंभापर्यंत. कारण त्यानंतर कोकिळ गात नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत, लक्षात घ्या. वर्षा ऋतूमध्ये त्या वर्षा ऋतूचा परिणाम म्हणून मयूर नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. पण मोर वर्षभर पिसारा बाळगतो का? तर नाही बाळगत. त्या मोराचे पिसारा त्या वर्षा ऋतूच्या आरंभीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळी त्याचं ते दिव्य नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. पण ते सगळं नृत्य वर्षा ऋतू संपला की संपलेलं असतं. कारण त्याचं प्रयोजन जे आहे, कारण कितीही आपल्याला आनंद त्या मयूर नृत्याचा मिळत असला तरी ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की मोर काही तुमच्या माझ्यासाठी नाचत नाहीये, तो लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाचतोय. मग लांडोर एकदा आकर्षित झाली आणि त्यांचा समागम झाला की नंतर त्या मोराला आवश्यकता नाही त्या पिसाऱ्याची, म्हणून तो काढून फेकून देतो. प्रत्येक गोष्टीचा एक काळ ठरलेला आहे. त्या त्या काळातच शरद ऋतूमध्ये आपल्याला कमळ पाहायला मिळणार आहेत, पण ते शरदातच पाहायला मिळणार आहेत. एकदा हेमंत लागला, शिशिर लागला की ते कमळ नष्ट होणार आहेत. कमळच सोडून द्या, शिशिरामध्ये झाडावर पानं सुद्धा शिल्लक राहणार नाहीत. ही जी वेगवेगळी रचना निसर्गाची आहे ना, ती अत्यंत स्वाभाविक आहे. त्या गोष्टीचा वेगळ्या अर्थाने कवी आपल्या समोर विचार करतायत. वर्षा ऋतू आला की कोकिळ गायन बंद करतात. पण का बंद करतात? तर त्याचं उत्तर वेगळं दिलं. त्यावेळी एक वेगळी घटना आणखीन निसर्गात घडत असते. पहिल्यांदा पाऊस येतो आणि मग पहिल्यांदा पाऊस आल्यानंतर जेव्हा इकडे तिकडे पाणी साचतं, तेव्हा त्या पाण्याच्या सोबत आपोआप येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये बेंडकोळ्या बाहेर येतात. वास्तविक त्या उन्हाळ्यामध्येही पण असतातच, पण त्या खाली स्वतःला जमिनीत गाडून घेतात, अक्षरशः चापट होऊन जातात. सगळं स्वतःच्या शरीरातलं खात खात अशा पद्धतीने ती जगत असते. पण एकदा का पहिला पाऊस आला आणि मेघगर्जना झाली की जणू काही त्या गर्जनेला प्रतिसाद दिल्यासारख्या या सगळ्या बेंडक्या बाहेर येतात, नवीन आकार धारण करतात, नवीन प्रफुल्लितता त्यांच्यात येते आणि मग दुसरी पंचायतीची गोष्ट होते, प्रचंड ओरडायला सुरुवात करतात.
आणि तो आवाज अत्यंत कर्ण कर्कश असतो, नकोसा होणारा असतो. हा जो भाव आहे ना, तो कवी पकडतायत. आणि म्हणून कवी म्हणतायत की काय होतं वर्षा ऋतूच्या सुरुवातीला, तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीला बेंडकोळ्या गायला सुरुवात करतात, आवाज करायला सुरुवात करतात. आणि एकदा त्या बेडकांचा आवाज सुरू झाला ना, की मग कोकिळ आवाज करत नाही. किती वेगळी रचना आहे, लक्षात घ्या. वास्तविक निसर्गात सहज घडणारी घटना, पण त्याला उद्देशून कवी म्हणताय भद्रम कृतम. बरं केलं तू, काय केलं? कृतम मौनम, तू मौन धारण केलं, हे फार बरं केलं. का बरं केलं? कारण कोकिलैही जलद आगमे, कोकिळांनी मौन धारण केलं. केव्हा? जलद म्हणजे मेघ, आगम म्हणजे येण्याच्या काळामध्ये, पावसाळ्यामध्ये. कारण जलद म्हणजे मेघ आपल्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्या पावसाळ्यामध्ये कोकिळ गाणं बंद करतो. ती जी रचना आहे निसर्गातली घटना, त्याचा उपयोग करतायत. आणि कवी सांगतायत का बंद केलं? दुर्धराहा, दुर्धर शब्दाचा अर्थ बेंडकोळी, बेडूक ज्याला आपण म्हणतो. यत्र वक्तारहा, आता वक्ता शब्दाचा अर्थ बोलणे असा आहे, जिथे बेडूकच वक्ते असतात. आता किती वेगळा अर्थ आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या की ज्या सभेमध्ये, ज्या समूहामध्ये बेंडकोळ्याच ओरडत आहेत, तिथे कोकिळ्यांनी गाणं काय उपयोग आहे का? कोकिळ तिथे शांत झालेलाच बरा. त्याचं शांत होणं हीच गोष्ट आहे, तीच योग्य गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणतात दुर्धराहा यत्र वक्तारहा तत्र मौनम ही शोभनम. जिथे सगळ्या बेंडकोळ्याच ओरडत आहेत, तिथे कोकिळीनी शांत राहणं हेच शोभन म्हणजे योग्य आहे. का? कारण आवाज तर दोघांचाही आहे. कोकिळेलाही आवाज आहे, बेडकांनाही आवाज आहे. पण बेडकांचा आवाज जो आहे तो अत्यंत कर्णकटू आहे, कोकिळेचा आवाज कर्णमधुर आहे. का? त्यांच्या निवासस्थानाचा विचार करा, त्यांच्या भक्षाचा विचार करा. म्हणजे त्यातून या पुढच्या गोष्टी आपल्याला आणखीन सुचवायच्या त्यांना. त्या आपल्या समोर येतात. कोकिळ राहतो कुठे? आम्रवनामध्ये राहतो, त्या आम्रमंजिरीच्या सोबतीत राहतो, त्या सुगंधात राहतो, आंब्याच्या वृक्षावर आंब्याचं भक्षण करत राहतो. उलट्या बाजूला बेडकाची अवस्था पहा, चिखलात राहतो आणि चिखलातले किडेच खात राहतो. ही जी अवस्था आहे ती समजून घ्यायची आहे. पंकज शब्दाचं वर्णन करताना आपण कमळाचं वर्णन पाहिलं होतं, तेव्हा म्हटलं होतं की पंक म्हणजे चिखल, त्यात ज म्हणजे जन्माला येणारा. बेडूकही चिखलात जन्माला येतो, कमळही चिखलात जन्माला येतं. पण बेडूक चिखलात नुसता जन्माला नाही येत, तू मरतोय चिखलातच. हा जो प्रकार आहे. आणि मग अशा वेळा काय होतं, तर चिखलात राहणे याचा अर्थ वाईटच गोष्टीत राहणे, याचा अर्थ तमोगुणातच राहणे, याचा अर्थ गचाळ गोष्टीमध्ये, घाण गोष्टींमध्येच आयुष्य त्याचं जाणे. आणि मग खाणं सुद्धा त्याचं किडे माकोडे आहे. ज्यांनी किडे खाल्लेले असतील, आपल्या आजच्या भाषेत सांगायचं तर ज्याचं इनपुटच व्यवस्थित नसेल, त्याचं आउटपुट काय चांगलं असणार आहे? आंबा खातो म्हणून कोकिळ गोड बोलतो, उलट्या बाजूला किडे खातात, बेडकं कसे बोलणार आहेत? ते अत्यंत कर्कशच ओरडणार आहेत, नकोसा होणार त्यांचा आवाज आहे. दुसऱ्या बाजूला कोकिळ सकाळी ब्राह्ममुहूर्तावर गायला सुरुवात करतो, जगाला जागृती देतो आणि आनंद प्राप्त होतो. बेंडकोळ्या रात्री ओरडतात, जेव्हा माणसाला झोपेची गरज असते त्याच्या झोपेची वाट लावतात. वेगवेगळ्या अर्थाने ते तमोगुण आपल्याला त्यांच्यातला समजून घेता येतो. आणि मग असे जेव्हा ओरडणारे असतात तेव्हा कोकिळीने काय करायचं? मौन धारण करणं हीच योग्य गोष्ट आहे. कारण अशा लोकांच्या समोर बोलूनच उपयोग नसतो. काय वाद्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं हे गुण आपण पाहतोय तसं तमोगुण वाद्यात नसतं का? असतो. सत्वगुण सुद्धा वाद्यात असतो. बाकी ते मजेदार आहे. तानपुरा असेल, सतार असेल, ह्या सगळ्या सत्वगुणी वाद्यांचा विचार आहे. बासरी सत्वगुणी वाद्याचा विचार आहे. जलतरंग सत्वगुणी वाद्याचा विचार आहे. कारण अत्यंत आनंद देणारं कर्ण मधुर अशा प्रकारचं संगीत याच्यातून निर्माण होतं. उलट्या बाजूला डीजे ज्याला आपण आजकालच्या काळात म्हणतो, तेही वाद्यच आहे की नाही, पण किती कर्ण कर्कश आहे. जवळून जरी गेला तरी आपल्या हृदयाची धडधड वाढते. इतकं भयानक अशा प्रकारचा कर्कश आवाज त्याच्यामध्ये आहे. कर्ण कटू अशा प्रकारचा आवाज आहे. मला सांगा, जेव्हा डीजे वाजत असेल तेव्हा बासरी वाजवून काही उपयोग आहे का? जलतरंग कोणाला ऐकू तरी जाणार आहे का? त्यावेळी सितार तुम्ही हातात घेतली आणि सतार वाजवायला सुरुवात केली तर त्याचे संगीतमय अशा प्रकारची जी सुंदर रचना आहे ती डीजेच्या आवाजात समोर तरी कधी येणार आहे का? मग अशा वेळा काय करायचं? काही नाही, तो गोंधळ तिथून निघून जाईपर्यंत शांत राहिलेलं बरं.
आपलं वादन थांबवणे, कारण त्यांना सांगून उपयोगच नाहीये. त्यांना ती रम्यता, ती सुरेलता, ती शांतता नकोच आहे. असेच जेव्हा वरचढ असतात, असेच जेव्हा मोठेपणा धारण करतात, तेव्हा बाकीच्यांना त्यांना सांगणं शक्य नसल्यामुळे आपण शांत राहणे हाच उपाय आहे. ज्या सभेमध्ये मूर्खांचाच गोंधळ असतो, तिथे शहाण्या माणसांनी शांत बसणे हाच सुंदर मार्ग आहे. असा एक सुंदर संदेश सुभाषिताच्या निमित्ताने आपल्या समोर. अशीच आणखीन एक अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.